हा आहे लेसन नंबर 2 मिनिटं बघाच तुम्ही स्वतःच आणि डायरेक्ट सोडवू आपण. सोपा आहे, खूप मस्त मजा येईल. कारण की याच्यामध्ये लॉजिकली आपण जे सोडवतो ते बरोबर येतं. तर 11वा धडा आहे आकृतीचे पृथक्करण. पृथक्करण म्हणजे काय रे? टीचर पेज नंबर किती आहे? पेज नंबर आहे ह्याचा 131. पृथक्करण म्हणजे काय त्याचं उत्तर द्या तुम्ही आधी मला. माहित नाही तुम्हाला पृथक्करण म्हणजे काय मी सांगू का? हो टीचर सांगा. हो टीचर. पृथक्करण म्हणजे वेगळं करणं, वेगळं करणं. पृथक्करण म्हणजे भाग करणं. आकृतीचे भाग करून त्याला आपल्याला शोधायचे, त्याला आकृतीचे पृथक्करण असे म्हणतात. म्हणजे काय करायचं, एक आकृती दिलेली आहे समजा, काढूया आपण आता. हा चेहरा, ह्याच्यामध्ये इकडे एक डोळा आहे, इकडे एक कान आहे. या आकृतीचे जे 4 भाग केले असे, व्हर्टिकल, असा उभा एक आणि आडवा एक, तर मग ह्याच्या खालचा ह्याच्या समोरचा म्हणजेच समोरच्या समोरची बाजू आणि त्याच्या खालची बाजू असे 4 भाग जर आपण केले तर एकदम लॉजिकली आपण सांगू शकतो ना की इथे काय येईल तिथे काय येईल. त्याला आकृतीचे पृथक्करण म्हणजे तोडायचं आणि शोधायचं. ठीक आहे, आकृतीचे पृथक्करण सोडवायचं का? सोपं आहे, मस्त आहे. हो त्याच्यावरती चला सोप्या अगदी 3 उपघटक आहेत त्याच्यामध्ये. चौरस आकृती पूर्ण करणे, जसे मी तुम्हाला म्हटलं की एका आकृतीचे 4 भाग करायचे, कोणते तरी 3 दिलेले असतील, चौथा आपल्याला शोधायचंय. कसं शोधायचा? ही आकृती चित्र आहे, चित्र. त्याच्यामध्ये काहीतरी त्रिकोण असतील, चौकोन असतील, षटकोन असतील, फुलांच्या पाकळ्या, काही आकार असतील, एकात एक रेषा गुंतलेल्या, असं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर पण असेल. 3 याच्यामध्ये जे असेल तसंच चौथीकडे काढायचं, म्हणजे चुकायचा प्रश्नच येत नाही. नुसतंच बघून नाही सोडवायचं ते, कधीच बघून हे प्रश्न सोडवू नका, हे काढा. फॉर्च्युनेटली आपण एवढे नशीबवान आहोत की ह्या सगळ्या परीक्षांमध्ये ऑनलाईन नाही येत नाही या परीक्षा, आपल्या हातामध्ये पेपर असतो. तर त्या पेपरमध्ये प्रश्नपत्रिकेमध्येच आपण ते पेन्सिलने जेव्हा सोडवतो तेव्हा एक्झॅक्ट काय हे आपल्याला कळतं. मग चुकण्याचा प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये. हे हातचे मार्क आहेत, हे घालवायचे नाही. आकृतीच्या पृथक्करणामध्ये चौरस पूर्ण करायचा, म्हणजे जो पूर्ण चौरस असतो त्याचे 4 भाग केलेले असतात, 3 दिलेले असतात, एक आपल्याला शोधायचा असतो. उलटे पुलटे सुलटे असे दिलेले असतात, आपण कोणत्या तरी एक जोडून बघतो. जोडून बघायचे काढून बघायचं, मग ते लवकर होतं. घडीच्या आकृत्या, एक साधा चौरस रुमाल आहे, जेव्हा आपण घडीच्या आकृत्या करू तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. आपण घोटीव पेपरवरती काम केलं लहानपणी सगळ्यांनी. तो घोटीव पेपर असा आडवा फोल्ड करा, मग आणखी एक चौरस बनवा, मग त्याला उघडा, मग त्याचा त्रिकोण करा, हे आपण सगळ्यांनी केलंय, बरोबर ना? तसंच घडीच्या आकृतीमध्ये एका चौरसाला या बाजूने दुमडलं, मग या बाजूने दुमडलं, मग तिथे होल पाडलं, मग इकडे कापलं, मग असंच कापलं, तर मग कशी आकृती बनेल हे शोधायचं असतं. आणि लपलेली आकृती तर सगळ्यात मस्त असतं, काहीतरी असं लपलेलं असतं कॉम्प्लेक्स, याच्यामध्ये एक अशी तिरकी रेष, वाकडी रेष, असं वगैरे काहीतरी त्रिकोण, असं काहीतरी असतं मजेशीर. तो आकार आपल्याला शोधून काढायचा असतो, प्रश्न दिलेला असतो, तो इथे कुठे आहे ते शोधा असं सांगितलेलं असतं. चांगले आहेत हे तीनही प्रकार, चांगले आहेत, कारण की आपल्याला दिसतं आणि आपलं जे उत्तर आहे ते बरोबर आहे का नाही हे कन्फर्म होतं. याचे डायसी प्रश्न नाही आहेत, बरोबर असेल का नसेल का, हे पण बरोबर वाटते ते पण बरोबर वाटते असं याच्यामध्ये होत नाही. ठीक आहे, बघा ना हे किती सोपं आहे बघा. ही प्रश्न आकृती आहे आणि आपल्याला शोधायला सांगितलंय की उत्तर आकृती कोणती. आता तुम्हीच बघून सांगू शकता इझिली किती आकृती. ऑप्शन नंबर 3 ची. का बरं? टीचर मी सांगू का? सांगा सांगा, तुम्ही सांगा, मी काढते इथे. टीचर मी सांगू? अनुष्का सांगा. मॅम ऑप्शन नंबर 3 ची आहे. टीचर जी वरच्या 2 आकृत्या आहेत त्यांचे म्हणजे ते खाली तोंड करून आहेत, आणि मग त्या वरच्या 2 सेम आहेत म्हणल्यावर खालची एक आहे ती वरी तोंड करून आहे, म्हणजे त्याच्या साईडची पण आकृती वरी तोंड करून आहे.
आणि टीचर ऑप्शन मध्ये 2 नंबरची आणि 3 नंबरची वरी तोंड करून आहे आकृती, पण त्याच्या पॉइंट मध्ये फरक आहे टीचर. पॉइंट 2 नंबरचा जे ऑप्शन आहे त्याचा पॉइंट म्हणजे हिकडल्या साईडला आहे आणि 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये पॉइंट हिकडल्या साईडला असल्यामुळे ती 3 नंबरची ऑप्शन करेक्ट आहे. आता तू जे मला सांगितलं ना ते इकडचं आणि तिकडचं ते सगळं मला समजलं, पण आपण त्याला पुढच्या सगळ्या याच्यामध्ये ना डावीकडे आणि उजवीकडे असं म्हणूया. ठीक आहे. आता बघा ना, ह्या सगळ्या तीनही आकृत्या बरोबर तिने सांगितलं, वरच्या 2 आकृत्या खालच्या, ते समोसे खालच्या बाजूला त्यांची टोकं आहेत. मग खालच्या समोस्यांची डोकं पण वर बाजूला असली पाहिजे की नाही. मग इथला एक समोसा आपण असा ठेवूया आधी की जो ह्याला बरोबर मॅच होईल आणि ह्याला अपोज करेल. बरोबर 2 लाईन आहेत. मी सरळ काढलंच ते चित्र, मी बघितलं नाही इथे काय असेल, चित्र सरळ काढलं आणि बरोबर काय आहे सी आहे. माझं पण उत्तर सीच आहे. तुमची जी पद्धत आहे ती बघून सांगण्याची पद्धत आहे जी बरोबरच आहे, मी त्याला बिलकुल क्वेश्चन नाही करत आहे. पण आपलं उत्तर 100% बरोबर आहे का नाही कसं सांगायचं, काढल्यावर. असे खूप आता याच्यामध्ये काही कन्फ्युजिंग असे काही फार नव्हतेच ना. एका बाजूला टिंब इकडे एका बाजूला टिंब इकडे एवढंच कन्फ्युजन होतं. मग हा का हा हे एकदा कळलं की कळलं, पटकन वेळ वाचवायचाच आहे आपल्याला, पण घाई गडबडीमध्ये उत्तर चुकवायचं पण नाहीये ना. तर तसं आपण सोडवूया. आता हे तुम्ही सोडवा आणि मला तुम्ही उत्तर सांगा तुमचं काय येते, मी माझं सोडवते. आणि सगळं अनम्यूट करा आणि बोला, कारण मला तुम्ही कोणीही दिसत नाही. आता मी स्क्रीन केली आहे. काय टीचर आलंय थोडं उत्तर? थोडं पाळी प्रतिबिंबासारखं आहे ना मॅम. ऑप्शन नंबर 4 आला मॅम. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 4. टीचर ऑप्शन नंबर 4 आहे. टीचर ऑप्शन नंबर 4 आहे. टीचर 4 सांगू का? नका सांगू, थांबा. मगाशी कोणतरी एक चांगला मुद्दा सांगितला की हे पाण्यातल्या प्रतिमेसारखं आहे का. ही पाण्यातली प्रतिमा नाहीये बाळा, किंवा आरशातली प्रतिमा पण नाहीये. आरशातल्या प्रतिमेत डावीकडचं उजवीकडे उजवीकडचं डावीकडे हा रूल असतो ना. पाण्यातल्या प्रतिमेत डोकं पाय आणि पाय डोकं हा रूल असतो. पण याच्यामध्ये एक फॉर्म आहे. समजा एक पिझ्झा आहे किंवा काय घेऊया आपण, एक पुरणाची पोळी आहे. पुरणाची पोळी पूर्ण जी असते जे आपण 4 भाग केले त्याच्यामध्ये समान प्रमाणामध्येच असेल ना पूर्ण जे काही भरले. चांगल्या बाईने केली असेल पुरणाची पोळी तर. तुमच्या माझ्यासारख्या शिकाऊ चालकांचं म्हणत नाहीये मी. जे एक्सपर्ट लोक असतात त्यांची पोळी तुम्ही बघा, सगळीकडे युनिफॉर्म पुरण असतं की नाही. 3 भाग केले तर चौथा त्याच्यात बरोबर जाऊन बसतो, अशी ती असते. बरोबर ना. ह्याच्यामध्ये तेच आहे. हे डावं आणि उजवं समोर समोर घेतलं तर कन्फ्युजन होऊ शकतं. ह्याला त्याच्यात नका बघू, हे जसं आहे तसंच पूर्ण करायचंय अशा हिशोबाने ह्याच्याकडे बघा. आता तुम्ही मला नका सांगू, तुमचं उत्तर 4 आलंय ना. यस मॅम. हो 4. टीचर सगळे समोसे एकाच बाजूला आहेत. तसंच येणार आहे. 4 उत्तर तेच. 4च आहे ना, बरोबर आहे ना. ठीक आहे. आता हे सोडवायचं आपल्याला, ह्याची उत्तर आपल्याकडे नाही आहेत. वी हॅव टू सॉल्व धिस. चला अभी सोडो, इसको सोडवो, चलो. मॅम ऑप्शन 4 आहे. ऑप्शन नंबर 4 4 2 का नाही. ऑप्शन टीचर ऑप्शन नंबर 4 ना ते चेंज आहे. मला तर 2 वाटतोय पण. टीचर मला पण 2 वाटते. टीचर ऑप्शन नंबर 2 आहे. बघा ना आपण. नो मॅम 4 आन्सर आहे. का बरं 4 का 2 का नाही. 2 आहे मॅम 2. कारण मॅम त्या साइडला जे चिन्ह आहेत ना ते. ऑप्शन नंबर 4 मध्ये जी कोपऱ्याची आकृती ना टीचर, खालची कोपऱ्याची आकृती ती वेगळी आहे. हो टीचर. बरं, माझ्या बरोबर ज्यांनी म्हटलं ऑप्शन नंबर 2 इकडचा भाग बघा, इकडचा भाग बघा. बरं, इकडचा भाग बघा. मी मुद्दाम कन्फ्युज केलं होतं. मला 2 वाटते, कारण बरोबर आहे. अर्धच काढलं ना की हे इथपर्यंत बरोबर मॅच होतं ना. 2. अच्छा 2 आहे. कट. हो टीचर ऑप्शन नंबर 2 आहे. नाही ना बाळा, हे बघ ना, हे चित्र आहे समोरचं. हे इथे असं नाहीये ना. याच्या समोरचं इथे येईल, मग याच्या समोरचं इथे यायला पाहिजे ना. मग याच्या समोर काय बघ, ते वेगळ्या वेगळ्या कुल्फ्या ठेवल्यात समोर समोर. त्या कुल्फ्या मोकळ्या तशा एकमेकांना. त्यांचे बाण मोठे आहे तिकडे, बाण मोठे नको, आपल्याला कुल्फ्या मोठ्या पाहिजेत ना. मग हे चालणार नाही. बरोबर की नाही.
तुम्हाला हो, कळतं टीचर का? ऑप्शन ती नंबर म्हणजे 4. काय, बाण म्हणजे काय? टीचर ऑप्शन नंबर 4 आहे. करेक्ट. 2 वाटतोय पण 2 नाहीये, कारण की इथे गडबड आहे, छोटीशी गडबड आहे. त्यातले बाण मोठे केलेत आणि त्यातले ट्रायंगल छोटे केलेत. छोटे म्हणजे कसे त्याला क्रॉस करून टाकले एरो, तर तो आकार बदललाय, दिसतोय चांगला, सेमच दिसतोय पण आहे वेगळा. दुसरं सोडवूया. ऑप्शन नंबर 4. टीचर ते 3 जे कप्पे आहेत टीचर, त्यांच्यामध्ये सगळ्या आकृत्या सारख्याच आहे मॅम. आपण ते सारखी चांगली येईल मॅम. खाली पण एक पेन्सिल आहे, इकडे पण एक ऑप्शन नंबर पेन्सिल, 1 इकडे पण एक वाटते मॅम पेन्सिल मला आहे. 1. ऑप्शन नंबर 1 वाटते. 1 मध्ये पेन्सिल वर गेली आहे आणि त्यात पण काहीतरी गडबड वाटते मला. त्यामध्ये घ्या. टीचर मी सांगू का कसं येतंय ते मी सांगू का? टीचर ऑप्शन नंबर आपण 4 म्हणजे कोण हे मला तू सांगशील का? तुझं नाव काय आहे हे मला कळेल का? जागृती. टीचर जागृती. जागृती सांग. थांब अदिती, तू पुढच्या प्रश्नाचं सांग. जागृती सांग. टीचर जे आपण बघतोय ना, ह्या फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ह्या तीनही आकृतींमध्ये जी पहिली आकृती आहे तिचं जे पेन्सिलचं टोक आहे ते वरती आहे आणि ह्या ज्या सेकंड आणि थर्डच्या ज्या आकृत्या आहेत ना त्यांच्यामध्ये पेन्सिलचं चिन्हच नाहीये आणि ही जी 4th नंबरची आकृती आहे ना तिच्यामध्ये पेन्सिलचं टोक खाली आहे आणि जी आपली प्रश्नाकृती आहे ना त्याच्यामध्ये पण आपल्याला सगळ्या ज्या पेन्सिल्सचं टोक आहे ते खाली दिलेलं आहे आणि जो असा षटकोन आकाराचा चौकोन घेतलेला आहे त्यांचं ते जे आहेत ते डाव्या साईडने आहेत आणि जे अर्धे त्रिकोण आहेत ते उजव्या साईडने आहेत. तर तसंच मॅच हे चौथी आकृती होते ना, तर त्यामुळे त्याचं आन्सर चौथं येईल. संपलं का? सगळं झालंय का? काही उरलंय का? बरोबर आहे, सगळं बरोबर सांगितलं तिने. खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय. बघा, ती षटकोन आकारासारखी चौकोन आकृती नाहीये, त्याला डायमंड म्हणतो आपण. डायमंड चांगल्या भाषेत तो शेप डायमंड आहे. किंवा आपण काजू कतरी म्हणू शकतो त्याला. काजू कतरी खाल्ली ना आपण आता दिवाळी तिथीच बघा. बघा, सोपं लक्षात ठेवूया आपण. जे सगळ्यात ह्या अशा याच्यामध्ये कन्फ्युजन काहीच नाहीये. एकदम सोपं डार्क केलेलं पेन्सिल बघा, खाली खाली खाली, इकडे पण खाली. बाकी ते मॅच आपोआप वर झाले. त्रिकोण आणि एक काजू कतरी, एक समोसा आणि एक काजू कतरी बाजूला ठेवलं, ते एकदम सेम तसेच मॅच झाले. करेक्ट आहे, बरोबर. तिने एक्सप्लेन केलं. ती नेहमी खूप मोठ्या काय म्हणतात संदर्भासहित स्पष्टीकरण देत असते. हे तू एका शब्दात उत्तर देतेस की नाही परीक्षेमध्ये? एका शब्दात उत्तर, एका वाक्यात उत्तर, हे प्रश्न तू अटेम्प्ट करते की नाही? करतेस ना? हा, शाबाश. ऑप्शन नंबर 1. 1, 2, चला मज्जा आली मला. ऑप्शन 1 आहे. मॅम कसं आलं? बरं थांबा. हा, नाव सांग मला. अदिती. शिवम. सांगू का? आदिती एक मिनिट. शिवम थांब. आदितीला सांगू दे एक मिनिट. टीचर याच्यामध्ये ना अजून आतमध्ये एक सर्कल येतोय तर तिथे म्हणजे गुणाकारची सुद्धा चिन्ह आहे आणि जिथे आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे ना तर तिथे त्याच्या अगदी समोर ऑपोजिट जर का बघितलं तर तिथे प्लस आहे आणि याच्यामध्ये प्लसचे दुसरं पण आहे बट आहे ना तिथे गुणाकारचे त्याच्यामुळे ते नाही येणार आणि तिसरं पण त्याच्यासारखंच आहे आणि तिसऱ्यामध्ये ना बट तिथे जे डॉट्स पाहिजे ना तर ते डॉट्स नाही आणि चौथं तर त्याच्यापेक्षा ऑड वन आउट आहे म्हणून मला वाटतं की फर्स्ट येईल कारण तिथे डॉट्स वगैरे सेम टू सेम आहे सगळं. करेक्ट. बघा ना, हे ना अननस आहे. अननस, त्या अननसाचे अशा असतात ना काटे काटे, तर तसंच कापलेलं आहे ते बघा. आणि मध्यभागी पण असा सर्कल असतो ना अननस मध्ये. तर अपोजिट सेम आहेत, प्लस प्लस आणि मल्टिप्लाय.
तर इथे जर प्लस आहे तर आपल्याला प्लस पाहिजे, जे 1 आहे. 2 मध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणून 2 नाही. आन्सर इज 1. करेक्ट ना? शाबाश, बरोबर सांगितलं. आता चौथं सोडवा चला. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 1. नाव सांगा ना. टीचर हो, ह्याचा आन्सर ऑप्शन नंबर 1. अनुष्का. मॅम सांगू का वेदिका? थांबा. ज्यांनी आता ह्याच्या आधी एक्सप्लेन केलंय, अदिती आणि जागृती, थांबा. तुम्ही सोडून बाकी सगळ्यांना कोणाला एक्सप्लेन करायचं असेल तर करा. उत्तर तुम्ही सांगू शकता दोघे जणी, असं काही नाही. टीचर मी अनुष्का. मॅम मी सांगू का वेदिका? आधी अनुष्का, पुढचा प्रश्न वेदिका. थांबा, अनुष्का सांगा. टीचर, त्या आकृतीमध्ये जी वरची बाजू आहे त्याचं जे अर्धवर्तुळ आहे ते खालच्या साईडला आहे आणि त्याच्या खालच्या आकृतीमध्ये त्याच्या विरुद्ध आकृतीमध्ये जे अर्धवर्तुळ आहे ते वरच्या साईडला आहे. म्हणल्यावर टीचर ती जी यस ची आकृती आहे त्याच्या पण उलट खालच्या आकृतीत येईल, म्हणजे त्याच्यामध्ये उलटे यस येतील आणि ते फक्त टीचर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहेत. मग असेल का? टीचर आरशातील नाही मॅम, प्रतिमा ऑप्शन नंबर 2. हो टीचर, ऑप्शन नंबर 1 तेच आन्सर आहे. यस 1 मॅम. पाहिजे. बघा ना. मॅम ते जे मला काय वाटतं बघा, जे इकडे होतं ते इकडे आलं, जे इकडे होतं ते इकडे आलं, म्हणजे ॲरो वरच्या बाजूला इकडे टुवर्ड्स नॉर्थ होता तो तिकडे गेला टुवर्ड्स साऊथ, आणि हे टुवर्ड्स साऊथ आहे इकडे वर आलं. आता हा वरचा ॲरो इकडे गेला आणि ही खालची वाटी इकडे आली. मग आता ह्याच्यामध्ये पण जे इकडे आहे ते इकडे जायला पाहिजे, जे तिकडे आहे ते तिकडे जायला पाहिजे, म्हणजे उलट व्हायला पाहिजे ना. तर हे 2 एस तर असे उलट होतील. ऑप्शन नंबर 2. पण 2 मध्ये कसं काय बरं? हे तर हे बघ, असेच्या असे येतील ना इकडे, ती म्हणते असते. ऑप्शन नंबर 1 येईल मॅम. हे बघा, हे असं ठेवायचंय आपल्याला, असंच्या असं इथे ठेवायचंय. हे असंच्या असं ठेवलं तर मग तीच आकृती इकडे येते ना पुन्हा. मग 2 कसं येईल? नो मॅम, तशीच आकृती नाही येते मॅम. मग कशी येईल सांग बरं? मॅम आता हा ॲरो होता ना मॅम, त्या ॲरोची आकृती ना मॅम, त्याचं जर आरशातील प्रतिमा केलं तर खालची जी आकृती दिसतील मॅम इकडच्या कोपऱ्यातली, आरशातील प्रतिमा केली टीचर तर मग बरोबर प्रतिमा केली तर बर, आरशातली प्रतिमा केली तर मग याची पण आरशातली प्रतिमा करायला पाहिजे असं? यस मॅम, ऑप्शन नंबर 1 येईल मॅम. हो टीचर, ऑप्शन नंबर 1च आन्सर आहे. माझं पण आन्सर 1च येतंय. कोणतरी 2 म्हणते म्हणून मी चेक करते की 2 कोणत्या लॉजिकने आलंय. कोणतरी 2 म्हणे 1 उत्तर येते. हरकत नाही, उत्तर 2 वाटू. हे बघा, एका प्रश्नाची 1 जास्त बरोबर उत्तर असू शकतात. तुम्हाला मी एक मज्जा सांगते. तुम्ही बऱ्याचदा आपण ते शोधतो ना लॉजिक, या दोघांमध्ये हे लॉजिक आहे, तिसऱ्यात हे असेल तर चौथं काय. हे ना मी माझ्या घरी प्रयोग करून बघितला. माझा मुलगा ना तिसरीतले मुलं तुमच्या एवढे नाही आहेत, ते छोटे आहेत, त्यांचं लॉजिक वेगळं असतं. तर त्याने तेच प्रश्न त्याच्या लॉजिकने सोडवले आणि त्यातले खूप सारे त्याच्या लॉजिकने बरोबर पण आहेत. मी विचार केला, हे असं काय, आपण ते घटीवत प्रतिघटीवत असंच सोडवतो ना नेहमी. थोडं नाही, पण हे असं आहे ना, हे बघ, हे इकडे आहे मग हे इकडे येतं, हे इकडे आहे मग हे इकडे. म्हणलं अरे यार, हे लॉजिक पण करेक्ट आहे. सांगायचा मुद्दा, प्रत्येकाचा बघण्याचा एक दृष्टिकोन आहे जो लॉजिकली करेक्ट असू शकतो. म्हणून ह्याचं उत्तर कोणाचं जर खरंच 2 असेल, हरकत नाही ना, असू शकतं. पण का आहे हे कळलं पाहिजे. एखाद्या वेळेला ते जास्त ब्रिलियंट लॉजिक असेल आणि पुस्तकातली पण सगळीच उत्तरं काय बरोबर असतात असं नाही. आपण एका प्रश्नाचे किती जास्त पर्याय शोधू शकतो असे अभ्यास करायला पाहिजे. हे मेंटल मॅथ आहे, त्याच्यामुळे हा एकच मार्ग असं नाहीये. जसं गणित असं आहे ना, एक प्रश्न आपण खूप पद्धतीने सोडवू शकतो, तसंच हे पण आहे. एका प्रश्नाची अनेक उत्तरं येऊ शकतात, त्याच्यामुळे बिनधास्त बोला. 2 वाटत असेल तर 2 वाटतंय का, हरकत नाही, आपण सोडून बघू ना, का 2 आहे, काय लॉजिक असू शकतं. मला तर हे असं वाटतंय, सरळ आणि सरळ असं अपोज केलेलं वाटतंय, तर मग हे पण असं अपोज केलं तर त्याला मॅच होतंय. हे माझं लॉजिक आहे. पण असं असलंच पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. म्हणूनच एक मात्र आहे बघा, अशा आकृत्या बघायच्या, हे 2 जसे आहेत तसे हे 2 मॅच होणारे पाहिजे आपल्याला. मग ते इकडे आहेत, ते इकडे आहेत, आणि मग या दोघांवरच आहेत. हे तर नाहीच आहे, हे उलट पुलट आहे, आणि हे तिन्ही सेम आहे, हे असंही होणार नाही. मग एक तर हे होईल, एक तर हे होईल, है ना.
मग ह्या दोघांमध्ये जास्त बरोबर कोणतं वाटतंय? मला तर माझं उत्तर एक number वाटतं. दुसरं ज्याला दोन वाटतंय त्याने सांगा की 2 का आहे. काहीच प्रॉब्लेम नाही, आपण डिस्कस करूयात ते सगळं. असू शकतं, होऊ शकतं. आहे का काही लॉजिक त्याचं? 2 का आहे? असेल तर सांगा. वाटतंय का अजूनही कोणाला? 2 चे उत्तर आहे तर 2च आहे असं वाटतंय का? परत 1 वर गेलात तुम्ही सगळे? ऑप्शन नंबर 1 मॅम. कन्फर्म? ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1. येस. चला मग 5 वर जाऊया. लेट अस गो टू क्वेश्चन नंबर 5. 4 सांगा. आन्सर आहे मॅम त्याचं. ऑप्शन नंबर 4 मॅम. आन्सर 4 आहे. चला. Yes, कोणाला ma'am. explain करायचं होतं? मी सांगू रागिनी. मिनिटं बाळांनो, तुमचं जे कोणी आता उत्तर दिलेलं आहे त्यांनी काही बोलायचंच नाही. मी सांगू का? जे उरलेत ते आधी बोलणार आहेत. रागिणी एक नवीन नाव आलं. अजून कोणी काही मगाशी म्हटलं होतं का? मी म्हटलं होतं पुढचा प्रश्न तू सांग म्हणून. मी दुसरी अनुष्का आहे. अच्छा, वेदिका तुला सांगितलं होतं ना पुढचा प्रश्न तू सांग म्हणून. येस मॅम. हा, वेदिका तू सांग आधी. टीचर आता सगळ्यात छोटा वर्तुळ जो आहे ना टीचर त्याचे 3 भाग केलेले. फक्त चतुर जो आता पोळीचं उदाहरण घेऊ टीचर आपण. चतुर भाग त्याच्यावर चांगली चतुर भाग जोडायचा आणि टीचर ते चौकोन आहे टीचर त्याला असा अर्धा चौकोन जोडायचा. करेक्ट. म्हणजे जसं मी काढलंय तसंच, पण ते घाण झालं होतं म्हणून मी पुन्हा काढते. असं होतं कारण की मी पेन्सिलने नाही काढत ना. हे एरो आणि वाकड्या तिकड्या रेषा चांगलं दिसत नाहीत, त्या घाण दिसतात. ते बघ कुठे गेलं ते. ठीक आहे. पण याचं उत्तर काय आलं आपलं? 4. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. करेक्ट. कोणी वेगळं नाही आहे ना ह्याच्यात? नो मॅम. ऑप्शन नंबर 4. वाटलं तर त्यांना सांगा की मॅम मला आन्सर 1 वाटतं, आपण ते डिस्कस करू. थांबा, याला पूर्ण करू दे मला. इसका कुछ तो गडबड है दया. आणि हे मला एका प्रश्नाचं उत्तर द्या रे 8वीच्या मुलांना. तुम्ही आपल्या क्लासमधल्या सगळ्या टीचर्सची मिमिक्री कोणी करतं का? तुमच्यापैकी कोणाला ते येतं का? काय टीचर? टीचर्सची मिमिक्री कोणी करू शकता का? मॅम टीचर मिमिक्री म्हणजे? मिमिक्री म्हणजे ऍक्टिंग. जसे आपले सगळे टीचर्स आहेत, सगळ्यांची ऍक्टिंग कोणाला येते का करता? नाही टीचर. ठीक आहे. येत असेल तर मला सांगा. नो प्रॉब्लेम. येत असेल तर मला सांगा. हो टीचर. असं काही नाही, त्यात काही चुकीचं नाहीये, हरकत नाहीये. ती कला आहे. चला पुढे क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करा आणि सांगा. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. तुम्हाला एक्सप्लेन करायचं आता नाव सांगा. टीचर मी सांगू रागिनी. एक मिनिट. रागिणी आणि शुभम तू एक पण नाही सांगितलं ना अजून? टीचर मी नाही सांगितलं काही. तुझं नाव काय? शिवम. ओके. शिवम तू सांग आता ह्याचं. टीचर जी पहिली आकृती ना टीचर, ती पहिली आकृती आणि तिसरी आकृती त्यांचं काय होईल की पहिली आकृतीची आरशातली प्रतिमा घेऊन तिची पाण्यातली प्रतिमा घ्यायली. मग आपण जी सेकंड आकृती तिचं तसंच करायचं. आरशातली प्रतिमा पहिल्यांदा एकदा घ्यायची आणि मग तिची पाण्यातली प्रतिमा घ्यायची. मग तिचा ऑप्शन नंबर 4 येतो. ओके. मग ऑप्शन नंबर म्हणजे तुम्ही म्हणताय हे असं यायला पाहिजे. मी हे आता असंच काढणार होते हे टोक. अरे यार, ये क्या हो जाता है गडबड इसमें. हालचाल नका करू तुम्ही. मी काढते ना इकडे काहीतरी. कशाला हालताय विनाकारण? हे असं येईल. हे असं येणारे 2 ट्रायंगल तर एक तर हा आहे किंवा हा आहे. आता डार्क रेषेकडे बघायला पाहिजे. इथे एक आहे आणि इथे एक आहे. पुढच्या बाजूला ना, सगळीकडे पुढच्या बाजूला.
करेक्ट. इकडे एक येईल डार्क 4 मध्येच आहे. करेक्ट आहे ना ते? बरोबर आहे. बरोबर चाललोय आपण. टीचर आणि जे बाजूची कडा आहे ना ती तिचे स्वास्तिक सारखी दिसते. स्वास्तिक स्वस्तिक सारखे एक्झॅक्टली. मी त्या स्वस्तिक वरनच हे काढले आता. हे वर हे वर हे वर मग हे खालचं. करेक्ट. फॅन्टॅस्टिक. आणि मध्ये पण एक स्वस्तिक बनलाय का मग? छोटी मुलं No, काढतात ma'am. तसं. उलटा सुलटा. एनिवेज पण आन्सर इज 4. व्हेरी गुड. चला आता 7. आता ज्याने एकदाही उत्तर दिलेलं नाही असं कोण आहे? अनुष्का दुसरी है ना? टीचर ऑप्शन नंबर 3. टीचर Three. ऑप्शन नंबर 3 कसं आलं सांगू का टीचर? नाव सांगा आधी. मॅम वेदिका. वेदिका तू सांगितलं होतंस का? येस मॅम. टीचर मी टीचर मला पुन्हा एकदा सांगायचंय. थांब बाळा थांब. बाकी सगळ्यांचा एकदा नंबर होऊ दे. हा रागिणी तू सांगितलं होतं आधी? नाही टीचर. हा रागिणी मग नंतर पुढचा प्रश्न तेजस आणि ती अनुष्का दुसरी ती पण बाकी आहे. हा टीचर जी आकृती आहे ना ती एक लॅम्प सारखी दिसते. तर तशी जो खालचा जो लास्टचा जो पार्ट आहे ना तो त्याच्याच विरुद्ध जसं आपण आरशा पाण्यातील प्रतिमा असते ना त्याच्यासारखंच आहे. तुम्ही पाण्यातली प्रतिमा का म्हणताय याला? पाण्यातली प्रतिमा खालच्या बाजूला असते. ही तुम्ही आरशातली प्रतिमा म्हणू शकता. ठीक आहे समजू शकतो आपण समोर. पाण्यातली प्रतिमा खाली असते. उलट सुलट होईल ना पूर्ण ते. ही पाण्यातली प्रतिमा नाहीये. आरशातली ठीक आहे. ऑल राईट समजू शकतो है ना. डावीकडचं समोर एक्झॅक्टली समोर. बर मग काय यायला पाहिजे उत्तर? थर्ड. ऑप्शन नंबर 3. असं येईल का? ऑप्शन नंबर 3. मला मी काढते. ऑप्शन तिसरा. ऑप्शन तिसरा. बरं हे असं आहे. हा अरे 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 आणि याला 2 केस पण आहेत. कर्ली केस आहे मॅम. मॅगी आहेत मॅगी. किती झाले? 3च आहे का? करेक्ट आहे का? शाबाश. व्हेरी गुड. येस मॅम. हे ना पेन्सिलने लवकर होतं म्हणून पेपरमध्ये पेन्सिलने करायचं. एवढा वेळ नाही लागणार तुम्हाला. चला 8वं. आता कोण सांगणार आहे? कोणाचा नंबर आहे आता? मॅम ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 आहे टीचर. मॅम ऑप्शन कसं आलं तर सांगू का मॅम? वेदिक. नाव सांगा. तेजस. टीचर तेजस तुम्ही मला सांगायला सांगितलं कारण की त्याचा साऱ्यांचा ॲरो वर आहे. मग ऑप्शन नंबरचा ॲरो पण वर आहे. करेक्ट. ऑप्शन नंबर 1. टीचर साऱ्यांचा ॲरो एका पॉइंटवर आहे. मग ऑप्शन नंबरचा ॲरो पण पॉइंटवर आहे. त्याचा पण ॲरो वर आहे आणि खालच्या बाजूला ते बरोबर मॅच होते. परफेक्ट आहे. अनुष्का दुसरी तुझं बाकी आहे ना? मॅम ऑप्शन तू नंबर 3. सांगितलं का? ऑप्शन नंबर 3. टीचर ऑप्शन नंबर 3 मॅम. वेदिका. नवव्याचं. बरं ठीक आहे. 9व्याचं उत्तर आहे 3. थांबा आता हे कसं येईल कसं येईल काय येईल असं? ही लाईन इथे पूर्ण होईल आणि ही लाईन इथे पूर्ण होईल असं म्हणून ना. छत्री. हो टीचर मी पण तसंच केलं. ठीक आहे. बरं थांबा आता. थांबा सगळ्यांनी थांबा. कोणी मला म्हटलं होतं मला सांगायचं मी नाव घेतलं होतं आणि झालं नाहीये. अनुष्का दुसरी हे मला लक्षात आहे. अजून कोण आहे? मॅम माझा नंबर आला नाही. मयुरी. तुझं नाव काय? मयुरी. मयुरी. ऑप्शन नंबर ए थांबा. हे उत्तर कोण देतंय आता 10व्याचं मला? अनुष्का दुसरी. तूच बाकी आहेस ना? मॅम 10चं ऑप्शन नंबर 3 आन्सर आहे. हे कोणी दिलं मला आता? अनुष्का. मॅम. अनुष्का दुसरी बरोबर ना? हो मॅम. हा ओके. म्हणजे मला काय म्हणायचंय सगळ्यांना संधी मिळायला पाहिजे ना. तर मी ज्यांची नावं घेतली त्यांची तरी आधी पूर्ण होऊ दे. मग बाकीच्यांची पुढच्या प्रश्नांना लावता येतील. ओके. हा डॉट इकडे आहे. इकडेच्या बाजूला वरती खाली. करेक्ट आहे. शाबाश. आता कोण म्हणवतं? मयुरी. सांग मयुरी 11व्याचं उत्तर दे.
ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. चल सोडवून बघूया आपण. तिरका केलाय त्याला. ते जमिनीवरती टाइल्स असतात ना डेकोरेशनच्या, त्याचं हॅलो डिझाईन मॅम. वाटतं मला आता हे. आन्सर बोला. मी सांगितलेलं वेदिकाने. काय नाव आहे तुझं? तुझं नाव काय बाळा, मला कसं कळेल? मॅम वेदिका. वेदिका. पण ह्या प्रश्नाचं उत्तर मयूर देणार होती ना? येस मॅम, माझा माईक मॅम ती देत होता. टीचर तिने दिलं नाही तर मग मी देऊन दिलं टीचर. बरं, असं नका करू, मला दिसत नाही ना, मग तिचं राहून गेलं परत आता. ठीक आहे. बरं, असं काहीसं चित्र ते असणार आहे. इथे मध्ये एक रेष पण आहे. आता लेट अस सी काय मॅच होतं याच्या बरोबर. 2च आहे ना, नो अदर ऑप्शन, 2च आहे. येस मॅम. ना, ठीक आहे. आता चला प्रश्न क्रमांक 12. ऑप्शन मी सांगू का? दुसरं ऑप्शन टीचर नाव 12. सांगा. ऑप्शन नंबर मी सांगू का? दुसरं ऑप्शन आहे त्याचे 12वेचे. मॅम ऑप्शन नंबर बरं, ऑप्शन नंबर 3 आहे 2, 3. नाव सांगा. ऑप्शन नंबर वेदिका. बरं, बरीच मॅम, नावं option आलेली आहेत मला. 2, 3, 4. वेदिका मॅम. ऑप्शन नंबर 3. वेदिका. अजून कोण कोण दुसरं तिसरं सांगताय? ऑप्शन कोणाकोणाचं नंबर काय 3 काय? आहे. ऑप्शन नंबर माझा पर्याय चौथा आहे. ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर असं कोण आहे आतापर्यंत एकदाही उत्तर दिलं नाही असं कोण आहे? मॅम ऑप्शन नंबर 3. एक मिनिट, आतापर्यंत एकदा उत्तर दिलं नाही असं कोणी आहे का? मी आहे. आणि ज्याला द्यायचे नाव सांगा. सपना. सपना, उत्तर द्यायचंय तुला? हो, चौथा पर्याय आहे. का बरं, का बरं? ते बरं. ते सगळे समान दिसतात पट्टी. टीचर दुसऱ्या चौथ्या थोडा फरक आहे. काय बोलतेस ग बाळा, मला काहीच कळत नाहीये. आवाज खूप हे होतोय. हॅलो मॅम. मॅम तेजस टीचर असं देईल ना हे? मॅम कुणाला तरी माहित असेल. हो ना, खूपच तो आवाज इको होतोय. हॅलो मॅम. तिने उत्तर दिले 4. टीचर 3 उत्तर आहे त्याचं. 3 आहे ना? मॅम 3 मॅम. हो टीचर. टीचर ऑप्शन नंबर 3 आणि 4 मध्ये थोडा फरक आहे. हॅलो मॅम. मी एक्सप्लेन करू टीचर वरचं ते बरं, मला मॅम मी नाव सांगा. वेदिका सांगू का कसं आलं? सांग वेदिका. टीचर मी सांगू. थांबा थांबा, आता ती वेदिका त्या सांगते. रेषा हम्म. हॅलो मॅम. त्या रेषा पहिले ते काय म्हणतात त्याला, डायमंड आहे मॅम. ते 2. हा. हम्म. एक छोटा आणि त्याच्यावर एक मोठा. आणि त्या रेषा आहे ना मॅम, त्या चौकोनाच्या रूपात आहे टीचर. बरोबर आहे ना, मग ह्या अशा दिसतील. बरोबर ना. त्या आपण ते नारळाच्या झाडाचं डिझाईन काढतो, तर तशा समोर समोर रेषा काढतो अशा एकमेकांमधून निघालेल्या. मग ह्या रेषा कशा दिसतायत? मला सांगा, तिसऱ्या आणि चौथ्याच्या मध्ये फरक काय आहे? टीचर तिथं चौकोन आहे ना, तिथं तर रेषा टेकेल नाहीये. चौथ्या रेषा टेकेली. करेक्ट आहे. तिसऱ्या आणि याच्यामध्ये बघा ना, हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट महत्वाचा आहे. हे ओव्हरलॅप नाही झालंय, हे बाहेर आलंय. पण ह्याच्यातलं पण बाहेर यायला पाहिजे असं टोक है ना. हे इथे आलंय. 2 नंबरचा आहे. पण मग मला टीचर सांगा, 2 नंबरचा आन्सर आहे. कसं काय तर मी सांगू का? जागृती, मधला सर्कल कुठे आहे याच्यामध्ये? मधला रेक्टँगल कुठे आहे याच्यामध्ये? स्क्वेअर कुठे आहे मधला? दुसऱ्या याच्यात नाही ना. 3 येणार आहे उत्तर, 2 नाही येणार. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर टीचर पण बघा, आपण ऑप्शन नंबर 3 म्हणतोय ना टीचर, बोल ना आपण जागृती. ऑप्शन नंबर 3 म्हणतोय ना,
आपण ऑप्शन नंबर 3 हो. म्हणतोय ना, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये जे खालची लेवल आहे ते बघा पूर्ण टच केलेली ब्लॅक रंगाने आणि जे 2 नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये टच नाहीये आणि जी आपली प्रश्नाकृती आहे त्याच्यामध्ये पण टच करून नाही दाखवलेलं आहे. तर त्यामुळे आपण ऑप्शन नंबर 2 यूज करू ना. हो नाही. टीचर ऑप्शन नंबर 2 उत्तर होतं. हो मॅम. टीचर फर्स्ट चौकन पूर्ण काय टच नाही केलंय हे खालचं? मॅम ती 30 नंबरचा क्वेश्चन सांगते. आम्ही 12 बद्दल बोलतोय ग. 12 चा आन्सर 3 आहे. 13 सांगा 13. मॅम ऑप्शन नंबर 2 13चा 2. टीचर number 2. 2 आहे. ऑप्शन नंबर टीचर 13 ऑप्शन नंबर 2 आहे. ऑप्शन नंबर 2 सांगितलं ना मग मी. अगं आम्ही 13 वर नव्हतोच ना तेव्हा. आम्ही तेव्हा 12 वर होतो. आणि मी विचार करते कोणत्या रेषेत टेकलेलं मॅम. बरं एनिवे चला काही प्रॉब्लेम नाही. ती पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांगत होती. आता कोणाला काही वेगळं सांगायचंय का? नंबर 2 बरोबर आहे ना? सगळ्यांचं उत्तर द्यायचं ना 2. यस मॅम 2 मॅम. हो टीचर 2 उत्तर आहे. चला मग डिस्कशन Yes, करायची ma'am. काही गरज नाहीये. हो टीचर सगळ्यांचं उत्तर एकच येतं मग आपण सगळे बरोबरच आहोत. चला चला 14. टीचर माझं पण आन्सर Option number 1. ऑप्शन नंबर 2. टीचर 14 चा आन्सर ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर 2 मॅम. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. बरं आता एक्सप्लेन करा का बरं कोणाचं काय आहे ते सांगा मला. ऑप्शन नंबर 1. टीचर ऑप्शन नंबर 3. वेदिका कसं आलं ते सांगू का? टीचर मी सांगू शकते की ज्याने एकदा उत्तर दिलं नाही असं कोणी आहे का? तर मी सांगू का वेदिका? एक मिनिट. टीचर वेदिका, मी सांगू आधी ती. अदिती, अजून अनुष्का, शिवम हे सोडून ज्यांनी नाही दिले ते कोणी आहेत अजून? टीचर तेजस तेजस मी सांगू का एकदा जागृती प्लीज. थांब एक मिनिट. असं कोणी आहे की ज्याने एकदा पण उत्तर दिलेलं नाहीये? मॅम अशी मी आहे. थांबा एक आवाज आलाय. कोण असं ज्याने एकदा पण उत्तर दिलं नाही? थांबा आता मला बघू द्या इकडे. जरा भरपूर वेळ झाला मी इकडे नव्हतेच. सांगा आता मला कोण आहे असं ज्याने एकदा पण उत्तर दिलेलं नाहीये? तर त्यानेच फक्त हँड रेस करा. आता मला जरा बघू द्या इकडे. पुढचे 5-7 मिनिटं मला त्या सगळ्यांना चान्स द्यायचा आहे. आधी ज्यांनी दिलेत त्यांनी हात खाली घ्या. उत्तर दिलेत त्यांनी हँड्स डाऊन करा एकदा. शाबाश व्हेरी गुड. असं कोण आहे ज्याने एकदा उत्तर दिलेलं नाहीये? मयुरी तू पण उत्तर दिलं होतंस तर बाळा. तुझं उत्तर दुसऱ्या मुलानेच देऊन टाकलं तुझा माईक ऑन होईपर्यंत. दर्शनने दिलं नाहीये. अजून कोण आहे अजून जो बाकी आहे एकदा उत्तर दिलेलं नाही आणि उत्तर द्यायचंय? एकच आहे फक्त. दर्शन, भानुदास. अरे बापरे बरेच जण आहेत. चला तेजस तू एकदा पण दिलं नाही उत्तर. 2 तेजस आहेत का आपल्या वर्गात? बरं चला ऑल राईट. चला दर्शन, श्रुती, मयुरी. दर्शन सांगा 14वेचं उत्तर सांगा. मॅम कारण त्याच्यामध्ये नाही का टीचर उजव्या बाजूला नाही का अधिकच्या फुले आहे आणि डाव्या बाजूला मग वरच्या बाजूला गुणाकारची फुले ना टीचर. तर खालच्या बाजूला आपण गुणाकारची पाहिजे त्यामुळे ऑप्शन नंबर 2. उत्तर द्यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 2. शाबाश. 15व्याचं कोण बाकी होतं मग? कोण सांगणार होतं? दर्शन. अरे एक काहीतरी वेगळंच नाव आलं होतं मगाशी. कुठे गेलं ते? श्रुती, तेजस, मयुरी. चला श्रुती 15वं सांगा. ऑप्शन नंबर 4. 4. बाकी सगळ्यांचं काय आलंय? नंबर 3. टीचर ऑप्शन नंबर 3 आलं. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 आलं. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3.
3 आलं टीचर, ऑप्शन नंबर 3. माझं पण आलं ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर का 3. बरं का बरं? टीचर त्याचे वाट्या नाही का गोल दोन्ही बाजूला त्या. बोलले का मधल्या बाजूला नाही तर खालच्या पण मधल्या बाजूला. हो टीचर. कसं येईल हे? कसं काढायचं आहे हे? असं ना? हो मॅम. हो मॅम, बरोबर आहे. तीन वर येतंय. अरे तू आता कोणतं घेणार आहे उत्तर? मयुरी का श्रुती? श्रुती तुझं उत्तर काय आता? 3 का 4? 3 आहे टीचर. 3 ना? 4 नाही ना? नाही. चला 16. कोण बाकी होतं? टीचर ऑप्शन नंबर 4. मयुरी आणि तेजस. टीचर ऑप्शन नंबर 4 उत्तर त्याचं 4. 16व्याचं 4 ऑप्शन आहे. नंबर 4. चल ना आपण हो सोडून टीचर, ऑप्शन 4 आहे. ऑप्शन 4 आहे. एक तर 1 असेल किंवा 4 असेल. ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर 1. ऑप्शन 4. ऑप्शन नंबर 1. हा एन आहे, हा पण येतच आहे. मग हा झी येता, हा पण झीच असला पाहिजे ना. 4 ऑप्शन नंबर 4. 4 आहे मॅम. टीचर करेक्ट आहे ना? हो ऑप्शन करेक्ट बघा आहे ना, टीचर. हे जसे आहेत एन, हा जसा एन आहे ना तसाच हा पण एन आहे. मग हा जसा झी आहे तसाच हा पण झी पाहिजे ना. झी फॉर झिब्रा. माझं उत्तर 4 आलं. टीचर माझं पण 4 आलं. अरे, साईडने स्वस्तिक पण सगळ्यांचं ना? ऑप्शन करेक्ट. एक साइडने स्वस्तिक पण दिसते. याच्यामध्ये स्वस्तिक बरोबर. पण आहे. आता पुढच्या 10 हो, मिनिटात टीचर, आपला पुढचा धडा सुरू होईल. थोडस त्याचं काही प्रश्न होतील, मग ते झाले की आपण थांबूया. आकृतीचे पृथक्करण 2 घडीच्या आकृत्या. जसं मी म्हटलं होतं, पेपरची घडी घालायची आणि मग ते उघडून बघायचं. ह्याच्यामध्ये काय करायचं असतं, एका पेपरला अशी घडी घाला, मग आणखीन घडी घाला, मग त्रिकोण करा, मग उलट करा, मग सेमी सर्कल करा, कापा, खड्डे पाडा आणि उघडा. आता त्या रेषा कशा दिसतील हे बघा. बरोबर ना? ते शोधून काढायचं म्हणजे हे सोडवायचं. चला आता इकडे बघूया आपण. प्रश्न सोडवूया. पहिला नमुना प्रश्न. पेपर कसा दिलाय असा. ही प्रश्नाकृती आहे. एका चौरस आकृती कागदाच्या 5 घड्या घातल्यावर दिसणारी घडी प्रश्नाकृतीत दाखवली आहे. तोच कागद उलगडल्यानंतर कसा दिसेल ते पर्यायी ऑप्शन नंबर 3. टीचर ऑप्शन नंबर 3 मॅम. ऑप्शन नंबर 3. नंबर 3 इकडे टीचर. दिलंय म्हणून इकडे दिलंय म्हणून का? नाही टीचर, कसं आलं ते नाही सांगू का टीचर, मी सांगू का का बरं? सांगा तुम्ही सांगा सांगा. नाव सांगा ना आधी. शिवम. शिवम सांग. टीचर मी सांगू का? सांग ना. कारण की ना तू शिवम सांगतो, थांबा. टीचर, कारण की ना जो प्रश्न आकृतीमध्ये जो त्रिकोण दिलेला आहे ना टीचर, तो आहे ना तिसऱ्या ऑप्शन मध्ये ना खालच्याच बाजूने, आणि तोच त्रिकोण सगळीकडून तसाच आहे, आणि मध्ये पण आपण त्याला जर उलगडवलं तर तो एक चौकोन बनतो. आणि तिथे त्याची ना जी मधली जी रेष आहे ना टीचर, ती पण त्या आकृतीत दिलेली आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3. बघा Yes, हा ma'am. जो आहे ना, असा उघडला ना की हा असा दिसेल. बरोबर ना? वर उघडला की असा दिसेल. ही रेष इकडे येईल. याला करून पाहिलं? हो टीचर. सेम असंच येईल ना? हो. वर नाही जाणार हे. हे इकडे इथे संपतं. पण ही आकृती 3 आहे. बरोबर ना? हो मॅम, बरोबर आहे. हो टीचर. ऑप्शन नंबर 3. मी वरच्या बाजूला उघडली, यांनी खाली उघडली, पण ते एकूण एकच आहे. आता दुसरं. चला दिलेल्या पारदर्शक चौरसाकृती कागदाला आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुटक रेषेवर घडी घातल्यास कोणती आकृती मिळेल? आता हा पेपर असा घडी घालायचा आपल्याला. हा खाली ऑलरेडी काही आकृती आहेत, त्याच्यावरती ह्याला ओव्हरलॅप करायचं. मग कसं दिसेल आपल्याला ते शोधायचं.
आता करा विचार. टीचर ऑप्शन नंबर 1. 1 का बरं? टीचर कारण की ना जो आर आहे ना टीचर तो तिकडे जाऊन उलटा होईल आणि जो आरच्या दोन्ही बाजूंनी जे ना पावभागाचे जे वर्तुळाची रेषा दिसते ना टीचर ती ना त्याच्या जवळच्या रेषेपेक्षा थोडी खाली आहे, त्यांचं अंतर कमी आहे. म्हणून टीचर मग तो आहे ना एक म्हणजे झाडी एक कडा बनन. मग ते दोन्ही कडा तिथे दिलेला आहे आणि वरच्या आकृतीमध्ये एक आडवी रेषे आहे आणि प्रश्न आकृतीमध्ये ती म्हणजे विरुद्ध बाजूनी त्या दोन्ही पण. मग ती घडी घातल्यावर टीचर ती इकडे येऊन विरुद्ध होती. इकडचं टीचरचे इकडचे जे चिन्ह आहे ते टीचर तसे जातील, फक्त जे या साईडचे चिन्ह आहे ना डावीकडचे ते इकडे जाऊन उलटे होतील आरशाच्या आकृतीसारखे. मग उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 1. माझंही बरं झालं बघा का. हा आर इकडे गेला म्हणजे उलटा झाला. बी ला काहीच फरक नाही पडला. बी हा पेपर असाच आहे, हा इकडे घेतला आपण, बरोबर ना. म्हणजे इथल्या सगळ्या गोष्टी याच्यावर येणार आहेत. ह्या त्रिकोणाच्या मध्ये हा मधला पोकळ इकडे येईल आणि या भरीव गोलाच्या वर हा येईल, हे जे काढलंय ते. आता हे इकडे येईल म्हणजे ही इकडची रेष या बाजूला जाईल, बरोबर. हा आर इकडे जाऊन उलटा होईल आणि याला इथला इकडे जाईल छोटा आणि या छोट्याच्या वर मोठा, म्हणजे बरोबर होतील ना. म्हणजे त्याला एक करेक्ट आहे ना, बरोबर ना. येस मॅम. चला हो टीचर. आता आपण हे सोडूया. टीचर मी पहिलं सोडवलं, सेकंड उत्तर देतो. शाबाश, पहिल्याचं उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर आपण हा पेपर उघडला की कसा दिसेल, असा उघडेल ना या बाजूला. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 2 टीचर. मग वर उघडेल, मग असा जाईल. ऑप्शन नंबर 2. टीचर 4. टीचर तू आणि मागे चेक केलं का? ऑप्शन नंबर 2 मध्ये ऑप्शन 2 टीचर. ऑप्शन नंबर 2 मॅम. हॅलो मॅम, माझ्याकडे पुस्तक नाहीये. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ज्यांच्याकडे आहे त्यांनी चेक करा मागे उत्तर काय आलंय. टीचर मागं किती बरोबर आहे टीचर. टीचर का? असं मॅम माझ्याकडे ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. 2 मॅम. 3. 2 हेच करेक्ट आहे. यस मॅम. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. मला तर 2 वाटतंय. कोणाला अजून 3 वाटतंय का? यस टीचर. कसं काय सांगा. टीचर आपण फक्त मधलीच आकृती राहिली, अजून बाहेर कागद उरलेला आहे टीचर. हा, मग हा अजून उघडला की असं इकडे जाईल असं. अरे हो मॅम आणि इकडे जाईल असं. ऑप्शन नंबर 1. टीचर जो प्रश्न आकृतीत जो छोटा काळ्या रंगाचा चौकोन आहे ना टीचर, तो पण इकडं उजव्या साईडला उलटा होईल ना. हा टीचर असंच. हाच ना. मग हा इकडे घेतला ना आपण. हा इकडे उघडला, पूर्ण जाईल. वर उघडला, पण हा पेपर इथे कट केलाय ना असा. मग हा उघडल्यावर एवढाच होईल ना. टीचर ते काढा करायच्या. हे भरलंच पाहिजे असं नाहीये. आपला पेपरच तेवढा असेल तर एवढंच डिझाईन येईल ना, बरोबर की नाही. बघा बरं. हो मॅम, बरोबर आहे. काय वाटतंय? दुसरं, तिसरं, चौथं? दुसरं. किती जणांना असं वाटतंय की दुसरं उत्तर बरोबर आहे? टीचर मला जागृती. टीचर वेदिका. ऑप्शन नंबर 2. मला वाटतं टीचर वेदिका. मागे ना, मागे याचं उत्तर दिलंय 3. टीचर माझं बरोबर आहे. पण का बरं माहितीये का, आपण हे इथपर्यंत उघडलं ना, याने त्याला मागे आणखी उघडलंय.
आपण हे पेपरने करून बघूया. एक स्क्वेअर शेप पेपर घेऊया आणि करूया, ठीक आहे, आणि मग कन्फर्म करूया. फक्त आपल्याला पेपर कापायचा नाहीये, फोल्ड करायचा आहे. ठीक आहे टीचर मी दुसऱ्या काय झालं? काय झालं? कोण काय बोललं आता? हे बघा, आपण जे डिस्कस केलं आपल्या प्रश्नाचं, हे बघा, हे असं ना, आणि याला ह्याला उघडल्यानंतर मागचं असं येईल. हा झाला हाफ. आता ह्याला वरच्या बाजूला उघडल्यावरती जसं आपण मगाशी काढलं ना, ते ऑलरेडी 2 नंबरची डायग्राम आपली बनली. तिथपर्यंत आपण सगळे बरोबर. आता हा पेपर असा फोल्ड केलेला उघडला आणि वर केला आणि आणखीन उघडला समजा असला तर तो इकडे पण जाईल आणि इकडे पण जाईल आणि इकडे आणि इकडे, कारण तो पूर्ण पेपर असाच कट केलाय. आपण हे करून बघूया पेपरचं. शुअरली मला हे काही अर्धवट केल्यासारखं वाटतंय, पण हे आपण पेपर घेऊनच करून बघू, म्हणजे काही शंका येणार नाही. ठीक आहे ना? कोणी केलं तर ग्रुपवर टाका, मी स्क्वेअर शेप पेपर घेऊन करून बघते. ठीक आहे, चालेल. तोपर्यंत हे करूया शेवटचा प्रश्न आणि मग पुढच्या वेळेला भेटू. चला, टीचर ऑप्शन नंबर 1 आहे टीचर, त्याचा दुसऱ्याचा ऑप्शन नंबर 1 टीचर 4. टीचर 1 4. कसं काय? टीचर ऑप्शन नंबर 1 उत्तर त्याचं. टीचर ऑप्शन नंबर 1 उत्तर दुसऱ्याचं. कसं काय? 1 टीचर त्याला आधी खालच्या बाजून उघडायचं, नंतर वरच्या बाजून उघडायचं. चला आपण पेन घेऊया. आणि हे असं वर जाईल ना? मग हे असं आपण याच्यात पण केलं ना? टीचर ऑप्शन नंबर 1